नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे पायनॅपल फ्लेवर केक, जो की सगळ्यांनाच खूप आवडतो. मी इथे अर्धा किलोचा केक बनवत आहे. तर त्याच्यासाठी जे मेजरमेंट आहे ते पण मी सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. मी केक ओव्हनमध्ये बनवत असल्यामुळे मी ओव्हनला 180 डिग्रीवर 10 मिनटं फ्री हीट करून घेत आहे. आता आपण सुरुवातीला काय करायचं आहे, जो आपला केकचा मोल्ड असते त्याला आपण बेक पेपर लावून घ्यायचा आहे. बटर पेपर पण म्हणतात त्याला. तर माझ्याकडे राऊंड शेपमध्ये नाही आहे, तर मी याला आता राऊंड शेपमध्ये कट करून घेते. आधी 4 फोल्ड करून घेते आणि मग ट्रायंगल करून त्याला राऊंडमध्ये कट करून घेते. तुम्ही बघू शकता मी कसं कट केलं आहे ते. बटर पेपर नसेल तर काय करायचं, बटर पेपरच्या ऐवजी तुम्ही डब्याला तेल लावू शकता किंवा बटर पण लावू शकता आणि वरून त्याला मैद्याने कोटेड करायचं आणि एक्स्ट्रा मैदा काढून घ्यायचा. त्यामुळे आपला केक छान चिपकत नाही, छान होतो. तर मी ते आता कट केलेलं आहे आणि आता मी डब्याला लावून ठेवत आहे. तर तुम्ही बघू शकता आता आपला हा रेडी झालेला आहे. आता आपण केकचं मिश्रण बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी अर्धा कप दूध घेतलेला आहे. तो नॉर्मल टेम्परेचरवर आहे. त्याला बॉईल केलं होतं आणि मग त्याच्यानंतर त्याला छान थंड होऊ दिलं आहे. खूप थंड पण नाही घ्यायचं. रूम टेम्परेचरवर जो असतो तोच घ्यायचं. त्यानंतर मी इथे 1 चम्मच व्हिनेगर टाकून घेत आहे. तर हे दह्याचं काम करते. तर इथे मी 2 टेबलस्पून विनेगर घेतलेलं आहे. तर ते विनेगर टाकून घेते आणि त्याला ढवळून घेते आणि आपण त्याला 5-7 मिनटं तसंच रेस्ट व्हायला ठेवून द्यायचं. 7 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपलं दूध दह्यासारखं झालेलं आहे. आपण विनेगर टाकल्यामुळे तो पूर्ण फाटून गेलेला आहे. आता आपण त्याला थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण लिक्विड जे साहित्य आहे ते आपण टाकून घेणार आहोत. तर यामध्ये मी 3 चम्मच 3 टेबलस्पून तेल घेत आहे. हा तेल कोणताही फ्लेवरवाला नाही आहे. जे आपले सनफ्लॉवर, जेमिनी जे असतात तेच घ्यायचं आहे. त्यामुळे केकला फ्लेवर येत नाही. तर मी 3 चम्मच इथे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी अर्धा कप आणि 2 टेबलस्पून म्हणजे पाऊण कप साखर घेतलेली आहे. पिठी साखर घेतलेली आहे. ती आपण टाकून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घेत आहोत. कारण व्हॅनिला इसेन्स टाकल्यामुळे जो आपण मैदा घेतो त्याचा मैद्याचा फ्लेवर येत नाही. तर त्यामुळे आपण इथे 1 चम्मच व्हॅनिला इसेन्स टाकून घेत आहे. आता आपण जे साहित्य टाकलं त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखर मेल्ट होतपर्यंत ते छान मिक्स करून घ्यायचं. 1-2 मिनटं मिक्स केल्यानंतर आपली साखर छान मेल्ट झाली. त्यानंतर मी इथे एक चाळण घेतलेली आहे आणि चाळणमध्ये पाऊण कप म्हणजे 100 ग्राम मैदा घेतलेला आहे. आता इथे आपण 2 टेबलस्पून डेअरी व्हाईटनर घेतलेला आहे. त्यामुळे केकला एक छान फ्लेवर येतो. आपल्या केकला छान स्पंज येण्यासाठी इथे मी 1 टीस्पूनच्या थोडंसं कमी म्हणजे पाऊण टीस्पून बेकिंग पावडर घेतलेला आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. बेकिंग सोडा नेहमी कमी जाते. आता हे आपण यामध्ये टॅप करत चाळून घेऊन त्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचं आहे. या प्रोसेसमुळे काय होते की ज्या गोठड्या राहतात त्या चाळल्यामुळे पूर्ण निघून जातात आणि आपला केक छान बनतो. तर आता आपण हे छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं. हवं तर तुम्ही स्पॅच्युलाने पण मिक्स करू शकता किंवा अशा मिक्सीने पण मिक्स करू शकता. तर आपण पूर्ण हे मिक्स करून घेऊया. तर आपलं मिश्रण आता इथे मिक्स झालेलं आहे. आता मी साईडला जे बाउलला लागलेलं आहे ते स्पॅच्युलाच्या साहाय्याने सेंटरमध्ये त्याला घेऊन घेते. हे मिश्रण खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको. तर याची थिकनेस तुम्ही स्पॅच्युलामध्ये उचलल्यानंतर अशी पडायला हवी. आता आपण याला केक टिनमध्ये शिफ्ट करून घ्यायचं आहे. तर मी इथे टाकून घेते आहे सगळं सारण.
आता आपण याला 2-3दा टॅप करून घ्यायचं, म्हणजे बॅटर सगळीकडे छान बसेल. आता आपण हे ओव्हनमध्ये 40 मिनटं ठेवणार आहोत 180 डिग्रीवर. तर 40 मिनटानंतर आपण बघू आपला केक तयार झाला की नाही ते. तर इथे 40 मिनटं झालेले आहे. मी टूथस्टिक टाकून चेक केलेलं आहे. तर आपला केक आता रेडी आहे. तर आता आपण याला थंड होऊ देऊ. थंड झाल्याच्या नंतर आपण केक टिनच्या बाहेर काढून घेऊ. आता मी इथे एक चाकू घेतलेला आहे. चाकूच्या साहाय्याने आधी कडा त्याच्या मोकळ्या करून घेते आणि नंतर पलटवून त्याला टॅप करून घेतलं की आपोआप केक निघून जातो. तर तुम्ही बघू शकता इथे आपला केक छान इझिली निघून गेलेला आहे. आता वरचा आपण पेपर काढून घ्यायचा आहे. तर पेपर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता केकची स्पंजीनेस किती आलेली आहे, किती छान फुललेला आहे. आता इथे आपण धाग्याच्या साहाय्याने याचे स्लाइस करून घ्यायचे आहे. धाग्याच्या साहाय्याने इझी जाते कट करायला. तर मी इथे धागा घेतलेला आहे आणि बरोबर मेजर घेऊन इथे वरून हात प्रेस करून काढून घेत आहे धागा. तर बघू शकता वरची स्लाइस छान कट झालेली आहे आणि वरची स्लाइस थोडीशी पातळच ठेवायची. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण छान स्पंजीनेस आलेला आहे. तर असेच मी त्याची दुसरी पण स्लाइस कट करून घेते. आपल्याला केक आयसिंग करण्यासाठी आता क्रीम लागणार आहे. तर मी ते पाऊण कप एकदम थंड चिल्ड क्रीम घेतलेली आहे. तर ही बनवायच्या 1 तास आधी पॅकेट याचं फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे मग नॉर्मल येणार. आता इथे थोडं आईस जमलेलं आहे. तर मी आधी याला 2-3 मिनटं बाहेर राहू देते, थोडंसं मेल्ट होऊ देते आणि त्यानंतर व्हिप करायला घेते. इथे मी इलेक्ट्रिक बीटर घेतलेलं आहे आणि त्याच्या साहाय्याने क्रीम व्हिप करून घेत आहे. तर 3-4 मिनटामध्येच क्रीम आपली व्हिप होऊन जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता आपण हे बीट करताना सतत फिरवत राहायचं आहे, एका ठिकाणी बीटर ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही हँड मिक्सीने पण क्रीम व्हिप करू शकता, पण त्याला थोडा वेळ लागते. तर बघू शकता आपली क्रीम इथे व्हिप झालेली आहे. आपण जेव्हा बीटर बाहेर काढतो तर त्याला जी लागलेली क्रीम राहते ती अशी माउंटन बनून आलेली असली की आपली क्रीम तयार आहे. तर मी ते 3 स्लाइस करून घेतलेले होते केकचे. तर आता आपण बोर्डला एक थोडंसं क्रीम लावून घ्यायची आहे आणि त्यावर एक लेयर ठेवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी ते एक लेयर ठेवलेली आहे. यावर आपल्याला आता शुगर सिरप लावून घ्यायचे आहे. यामध्ये 2 चमच साखर तर 3 चमच पाणी घेऊन मी शुगर सिरप करून घेतलेलं आहे. ती छान सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे. तर मी इथे केक छान सेंटरमध्ये करून घेत आहे. त्यानंतर आपण यावर क्रीम लावून घ्यायची आहे. तर मी आधी स्पॅच्युलाच्या साहाय्याने थोडीशी क्रीम यावर ठेवत आहे. आता आपण नाईफच्या साहाय्याने ही क्रीम सगळीकडे छान स्प्रेड करून घ्यायची आहे. आता क्रीम सगळीकडे छान स्प्रेड झालेली आहे. आता आपण यावर पायनॅपल क्रश लावून घेणार आहोत, कारण आपण केक पायनॅपल फ्लेवरचा बनवत आहोत. त्यामुळे मी इथे आता पायनॅपल क्रश 2 चमच टाकून घेत आहे. त्याला आपण नाईफच्या साहाय्याने संपूर्ण बाजूला स्प्रेड करून घ्यायचं आहे. पायनॅपल क्रश आता सगळीकडे स्प्रेड करून झालेला आहे. आता आपण यावर दुसरी लेअर ठेवून घेणार आहोत आणि त्याच प्रोसेसने जायचं. याला पण शुगर सिरप लावायचे, त्यानंतर क्रीम लावायची आणि नंतर क्रश लावायचं. आता आपण वरच्या सगळ्या टॉपच्या लेअरला क्रीम लावायची आहे, क्रीम कोटेड करायची आहे. तर वरच्या साईडला थोडी जास्तचीच क्रीम घ्यायची आणि ती सगळीकडे छान स्प्रेड करायची. मग उरलेली तीच खाली पण येते. तर तुम्ही बघू शकता मी नाईफच्या साहाय्याने ती सगळीकडे पसरवून घेत आहे. आता वरून प्लेन करत आल्यानंतर जी साईडला क्रीम आलेली राहते ती पण आपण त्याच्या कडा पण प्लेन करून घ्यायच्या आहेत. आता मी वरती साईडला सगळीकडे क्रीम लावून घेते आणि केक प्लेन करून घेते. आता आपला केक पूर्ण आयसिंग झालेला आहे. आता मी याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून घेते सेट व्हायला. केक सेट होतपर्यंत आता आपण जो केक जेल मार्केटमध्ये मिळतो त्यासारखाच
केक जेल आपण आता घरी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 3 टेबलस्पून साखर टाकून घेत आहे. त्यानंतर इथे 1 टेबलस्पून मी इथे कॉर्नफ्लॉवर घेत आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा पण घेऊ शकता. त्यानंतर इथे 1 कप पाणी टाकून घेत आहे आणि आपण आता याला साखर विरघळेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली साखर विरघळलेलीच आहे. आता आपण याला शिजवून घेऊया. तर मी इथे गॅस ऑन केलेली आहे आणि गॅसवर पॅन ठेवून घेत आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे शिजवायचं आहे. तर जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही, हा ट्रान्सपरंट होत नाही, तोपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आणि हे शिजवत असताना सतत याला ढवळत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण आता छान ट्रान्सपरंट पण झालेलं आहे आणि थिकनेस पण छान आलेली आहे. आता मी यामध्ये लेमन कलर ॲड करत आहे. ते पण छान मिक्स करून घेते. आपला कलर आता छान मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. गॅस ऑफ करून घ्यायची आणि आता एका बाउलमध्ये मी याला ट्रान्सफर करून घेते. हा थंड झाल्यानंतर पुन्हा आणखी घट्ट होणार आहे. 30 मिनटं झालेले आहे. केक आता मी फ्रीजच्या बाहेर काढून घेतला आहे आणि जो जेल बनवला होता आपण, तो जेल मी आता पायपिंग बॅगमध्ये पॅक केलेला आहे. तर आता आपण याला वरून कोटेड करून घेऊया. मी वरती जेल टाकून घेत आहे. त्यानंतर आपण याला नाईफच्या साहाय्याने वरच्या टॉपला स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी इथे क्रीमचा वापर कमी केलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 पूर्ण कप भरून क्रीम घेऊ शकता. तर इथे बघू शकता मी पूर्ण जेल सगळीकडे स्प्रेड केलेला आहे. आता मी इथे या केक जेलच्या साहाय्याने ड्रॉपिंग करून घेत आहे, जेणेकरून केक पण दिसायला लुक वाईज छान दिसणार. आता मी पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून त्यामध्ये लेमन कलरचे 2-3 ड्रॉप्स टाकून घेतलेले आहे. आता मी खाली बोर्डवर डॉट डॉट करून घेत आहे. सगळीकडे तीच डिझाईन करून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. मी केक टॉपला पण साधीच डिझाईन एक टाकून घेत आहे. आता वरती डेकोरेशनसाठी मी चॉकलेट स्लाइस बनवलेले होते, तर ते ठेवून घेत आहे. फायनली आपला साधा सिंपल आणि कमी क्रीममधला केक तयार आहे. अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक अँड शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.